संजय शिरसाट आणि बच्चू कडूंना एकनाथ शिंदेंनी झापलंय। अभिजित दिपकेंना भेटायला परस्पर का गेलात अशी विचारणा शिंदेंकडून करण्यात आली। महायुतीची भूमिका ठरलेली नसताना दिपकेंची भेट का असा सवाल शिंदेंनी विचारलाय। शिंदेंच्या शिवसेनेच्या दोन नेत्यांनी अभिजित दिपके आणि त्यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। यावरून शिंदेंनी दिपकेंची भेट घेणाऱ्या संजय शिरसाट आणि बच्चू कडूंना झापल्याची माहिती आहे। अभिजित दिपकेंना भेटायला परस्पर का गेला, महायुतीची भूमिका ठरली नसताना दिपकेंची भेट का घेतली, महायुतीत असताना पक्षप्रमुखांना न विचारता जायला नको होतं असं शिंदे म्हणाले। ज्यांनी भारतीय जनता पार्टीचं एनडीएचं सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी आंदोलनावर स्वारवून केला, त्या ठिकाणी त्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्याच्या घरी जाऊन एक प्रकारची पुष्टी देणं, मला वाटतं नेमकं बच्चू कडू संजय शिरसाटच्या मनात काय आहे त्याचंही स्पष्टीकरण होण्याची आवश्यकता आहे। बच्चू कडूची राजकीय जी काही स्टाईल आहे किंवा स्ट्रॅटेजी, आमदारकी मिळाली त्यातनं फार प्रसिद्धी मिळणार नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या जर नौटंकी केल्या, अशा प्रकारचं जर विपर्यास काही केलं तर मीडिया जागा देते। असं वारंवार त्या ठिकाणी करत राहणार आहे, ज्याच्यामुळे महायुती शिवसेना आणि भाजपमध्ये वितुष्ट वाढू शकतं। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर संजय शिरसाट थेट अभिजित दिपकेंच्या छत्रपती संभाजीनगर मधल्या घरी पोहोचले। शिरसाटांनी दिपकेंच्या आई वडिलांची भेट घेतलेली। यावेळेस शिरसाटांनी दिपके हे आपले जवळचे नातेवाईक असल्याचं सांगितलं होतं, तर बच्चू कडूंनी दिपकेंचा सत्कार करत भाजपवरच निशाणा साधला होता। दिपके कुटुंब हे माझ्या मतदारसंघात राहतं। अभिजितला मी लहानपणापासून पाहत आलेलो आहे, त्याच्या बहिणीला पाहत आलेलो आहे। माझा मुलगा तिच्या हाताने राखी दरवर्षी बांधतो, म्हणजे हे नातं आहे, माझे जवळचे आहेत, नातेवाईक आहेत। आणि मग हे सर्व आंदोलन झाल्यानंतर त्यांचं विचारपूस करणं हे मला गरजेचं वाटत होतं। ते माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये येतात, मी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात जातो आणि अशा वेळेला गेलो नाही तर त्यांना सुद्धा बरं वाटणार नाही। मी एक आंदोलक म्हणून आणि एक आंदोलकाची भेट घ्यायची मला असं वाटलं। माझी व्यक्तिगत भेट आहे। जेव्हा आपल्यातला माणूस लढतं तेव्हा ते राहिल्या जात नाही आणि त्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे। सरकार, पक्ष, पार्टी, राजकीय हा विषय बाजूचा आहे। कोणी अशा प्रकारचं धमक्या गिमक्या देणं हा म्हणजे तो काही काळ राहिला नाही धमकीचा। त्यानं कोणी अशा धमक्या देत असेल किंवा चुकीचं कोणी असं वागत असेल तर भाजपचे जे काही प्रमुख लोक आहे जे धमक्या देत त्यांना